मंडळी नमस्कार. मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज खास पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत. आपल्यासोबत राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. खरं तर राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे, लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये येऊन धडकलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. एक जटिल असा पेच निर्माण झाला आहे, कारण आंदोलकांच्या मागण्या, सरकारसमोरचे पर्याय या सगळ्याबद्दल मंथन सुरू आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर सुद्धा बैठकांचं सत्र सुरू आहे. आज सुद्धा उपसमितीची बैठक झाली आणि या समितीमधलेच सदस्य असलेले शिवेंद्रराजे आहेत आणि राजे, सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या त्या तुमच्याकडेच. तर याच्यासाठी की हा जो प्रश्न आहे, मनोज जरांगे पाटील जे आंदोलन इथे घेऊन आलेले, त्यावर तोडगा कधी आणि काय? सर आता उपसमितीची बैठक काल पण झाली, आज पण झाली आणि या आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा हा प्रयत्न राज्य सरकारचा, मुख्यमंत्री देवेंद्रजींचा आणि उपसमितीतले आम्ही सगळे सदस्य आहे, हा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे किंवा ह्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. आणि जे वातावरण आज निर्माण झाले ते म्हणजे समाधानकारकरित्या ते निवळलं पाहिजे, हा प्रयत्न आमचा आहे. आजसुद्धा काही विषयांवर चर्चा झाली आणि माननीय विखे पाटील साहेब आमचे समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून पुढचे जे काही म्हणजे कायदेशीर असेल, इतर ज्या काही चर्चा करायच्या ते पुढं करणार आहे आणि प्रयत्न नक्की चालू आहे. ह्याला काही ना काहीतरी लवकरात लवकर निर्णय याच्यावर होईल आणि नक्कीच म्हणजे मला खात्री आहे की समाधानकारक तोडगा ह्याच्यावर लवकर निघाल. मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी हीच आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी करा आणि त्यानंतर मग 50% आतमधलं जे आरक्षण आहे तेच टिकाऊ आरक्षण असेल आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे असं ते म्हणत आहेत. तर त्या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू आहेत का? खरंच 27% ओबीसी आरक्षणात घेता येईल का मराठा समाजाला? सर आता ह्या बाबतीमध्ये हे सरकार म्हणून आणि याआधीसुद्धा देवेंद्रजींनी महाराष्ट्राचे नेते म्हणून आपली भूमिका स्पष्ट मांडली की कायदेशीर प्रश्न आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीनं प्रयत्न झाला आहे. कारण उगाच काहीतरी जाहीर केलं आणि उगाच काहीतरी दिलं आणि ते परत कोर्टानं रद्द केलं, म्हणजे उगाच ज्याला आपण म्हणतो तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार नाही झाला पाहिजे, ही भूमिका आहे. आणि शेवटी सर्वांचा विचार, शेवटी राज्य चालवताना किंवा सगळ्यांचा विचार त्यांना पण करून मग जो निर्णय असेल तो कायदेशीर असेल. घटनेमध्ये जे आपल्याला अधिकार आहे किंवा घटनेच्या चौकटीमध्ये आपली जी देशाची घटना आहे त्याच्या चौकटीमध्ये सगळं बसवून निर्णय सरकारला करायला लागणार आहे आणि त्या पद्धतीनंच प्रयत्न चालले. ही जी राजकीय सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे, एक प्रकारे सरकारची कोंडीसुद्धा झालेली आहे. विरोधक या राजकीय कोंडीमध्ये राजकारण साधण्याचा प्रयत्न करतायत असं तुम्हाला वाटतंय का? तर आता विरोधकांबद्दल काय फार बोलण्यासारखं नाही, कारण विरोधक जे आज आहेत ह्यांनी या प्रश्नाच्या बाबतीत सोडवण्यासाठी काहीच केलेलं नाही. उलट जे आरक्षण किंवा जे रिझर्वेशन मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी दिलं, उलट ते या विरोधकांच्या सरकारच्या काळामध्ये गेलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि यापूर्वीसुद्धा सगळ्यांना जे आज राज्यातली प्रमुख मंडळी आहेत सगळ्यांना संधी मिळाली होती, पण कुणी या बाबतीमध्ये यापूर्वी प्रयत्न केले नाहीत. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्वी सकल मराठा समाजाची सुरुवातीला मोर्चे निघाले, त्याच्यानंतर म्हणजे लाखोच्या संख्येनं मुंबईतला तर मोर्चा, मी पण त्याच्यामध्ये सहभागी होतो मोर्चामध्ये. सगळ्याच्यामध्ये आम्ही सगळे सातारा जिल्ह्यातले सगळेच होतो आम्ही. पण शेवटी निर्णय हा त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला, आरक्षण दिलं. पण विरोधकांनी म्हणजे म्हणावं तसं कधीच ह्या प्रश्नाकडे बघितलेलं नाही वस्तुस्थिती. त्यामुळे आता विरोधक काय म्हणतायत ह्याच्यावर काय फार नाही, पण सुप्रिया सुळे आज व्यासपीठावर गेल्या, त्यांनी पाठिंबा दर्शवला. तर आता ही संधी सगळ्यांना म्हणजे आपलं आता
मराठा समाजाला दाखवायची ही विरोधकांना आली किंवा आम्ही आहे. हम्म. मग तुम्ही आज जाताय, दाखवताय, बोलताय सगळं, तर मग केलं का नाही हा विषय आहे ना. टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत आंदोलकांच्या. कारण देणारे तेच आहेत, त्यामुळे टार्गेट त्यांनाच करायचं चाललंय हां. असं दिसतंय एकंदर. बरं, पण या सगळ्यातनं कधीपर्यंत मार्ग निघेल असं तुम्हाला वाटतं? आमच्या उपसमितीची आज जी बैठक झाली यात बरेचसे आता जे काही हे आले म्हणजे काल सुद्धा उपसमितीची बैठक झाली, त्याच्यानंतर न्यायमूर्ती शिंदेसाहेब गेले होते, विखे पाटील साहेबांनी पण काल सांगितलं, आज पण हे केलं की आज जे काही आम्हाला म्हणजे जरंगे पाटील साहेबांकडनं काही सूचना आल्यात किंवा काही त्यांनी जे काल चर्चेमध्ये जे काही मुद्दे ठेवले त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यावर आता कायदेशीररित्या म्हणजे हे परत त्याला कुठल्या अडचणी येऊ नयेत ह्याची चर्चा विखे पाटील साहेब करणार आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा म्हणजे मीटिंग झाल्यानंतर तसं प्रेसला माहिती दिलेलीच आहे. मग संध्याकाळपर्यंत अजून काय होतंय याच्यावर हे आपण म्हणजे आपल्याला पण कळत हम्म. आणि नक्की लवकर ह्याच्यातनं तोडगा निघल अशी म्हणजे असा प्रयत्न आणि मला पण खात्री आहे की काही ना तोडगा नक्की निघल याच्यावर. अ, मुख्यमंत्री असं म्हणाले की जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला जातोय. कोण कुणाच्या हातात आहे ती बंदूक असं वाटतं? साहेब आता आता हे एवढं काय मी सांगू शकणार नाही. पण एक आहे की विरोधकांचं शेवटी कामच असतं की जिथं संधी मिळेल. कारण ज्याला आपण म्हणजे राज्यातला जे आत्ताचे विरोधी आहेत त्यांचा जो काही स्वप्न होती यापूर्वी सगळी धुळीला मिळाली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही स्वप्न राज्यातले विरोधक बघत होते ती स्वप्न सगळी म्हणजे महायुतीच्या सगळ्या ह्याच्यामुळं मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे ती धुळीला मिळाली. त्यामुळे आता ह्यांना दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही व अशा पद्धतीनं कुठून आपल्याला परत आपला जो काही काय म्हणतात बेस म्हणा किंवा राजकीय जे काही आपल्याला परत हे करता येते का हा प्रयत्न या सगळ्याच्या विरोधकांचा चालू आहे. मग त्याचं जे की आंदोलनातनं आपल्याला काही जरंगे पाटलांच्या आंदोलनातनं आपल्याला काही मायलेज मिळवता येते का हा एक प्रयत्न आहे. पण ह्याला काय फार मराठा समाज जो आहे जरंगे पाटलांच्या बरोबर तो काही ह्यांना काही फार हे करणार नाही. कारण आपण मराठा समाजातल्यांना जरी आज विचारलं तरी त्यांना पण माहीत आहे की जे आज विरोधक आहेत ह्यांनी समाजासाठी काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत. एका बाजूला सुप्रिया सुळे आज व्यासपीठावर तिथं जात आहेत आणि शरद पवार दुसऱ्या बाजूला असं म्हणाले की 72% आरक्षण जसं दिलं गेलं म्हणजे 69% आरक्षण तामिळनाडूत दिलं, तो फॉर्म्युला तुम्ही वापरा आणि तशाच प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला द्या, प्रश्न सुटू शकतो. सर मला वाटतं आता ह्याच्यावर म्हणजे मी काल ह्याच्यावर जे हे किंवा थोडी माहिती जी माझ्याकडे आहे की तामिळनाडूचं दिलं गेलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय व्हायच्या आधी दिलं गेलं होतं हो. आणि नव्या परिशिष्टात टाकलं गेलं ते. ह्याचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल त्याच्यानंतर झाला. आता ज्यांनी ह्या सगळ्या सूचना दिल्यात किंवा ज्यांनी हे काल अगदी अजितदादा पण बोललेत किंवा त्यांना सुद्धा अनेक वर्ष संधी होती हे सगळं करायचं. कारण मराठा आरक्षण हा मुद्दा असा काही काल परवा किंवा अचानक निर्माण झाला असं नाही. हा वर्षोनवर्ष समाजाची मागणी आहे आरक्षणाची. पण कधी याला म्हणजे त्यावेळच्या शासनकर्त्यांनी फार काही सिरियसली मराठा आरक्षणाच्या विषयाला घेतलं नाही आणि कधी ह्याला एवढं समाजातनं जे आज पाठबळ मिळाले मराठा समाजातनं एवढं कधी मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे. आज हे जरंगे पाटलांना जे मराठा समाज म्हणून जी ताकद मिळाली आहे आणि हा विषय जो हे झाला आहे हे एवढ्या वर्षाचं दुर्लक्ष केल्यामुळं याच शासनकर्त्यांनी जे आज बाहेर बसून शासनाला जे हे देतात ह्यांनीच दुर्लक्ष केलं होतं म्हणून हे सगळं आज खरं म्हणजे परिस्थिती झाली. त्यांना संधी असताना त्यांनी निर्णय घेतले असते तर मला वाटतं एवढं वातावरण राज्यातलं म्हणजे टोकाला किंवा एवढं जे समाजामध्ये जे थोडं वितुष्ट निर्माण झाल्यासारखं व्हायला लागले ते झालं नसतं. आत्ता विरोधक ज्या प्रकारे सांगतायत
की आम्ही त्यांचा पाठिंबा देतोय वगैरे, ठीक आहे, ते विरोधक आहेत. पण सत्ताधारी अजितदादांचे सुद्धा काही आमदार तिथं जाऊन पाठिंबा देत आहेत, त्या मोर्चात त्यांच्यासोबत निघत आहेत, तिथं जाऊन घोषणा देत आहेत. ह्यातनं काय मेसेज चालला? सरकारमध्ये सुद्धा एकमेकांना काठ शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे का? फडणवीसांना कॉर्नर केलं जात आहे का? नाही पण सर, आपण असं जरी म्हणत असलं तर देवेंद्र फडणवीसांनी कधीच मराठा समाजाला आरक्षण देणार नाही किंवा मिळू नये असं मुख्यमंत्र्यांनी कधीच कुठंच असंही नाही केलेलं. उलट त्यांचा प्रयत्न पहिल्यापासून हाच राहिलेला आहे किंवा हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि योग्य पद्धतीनं कायद्यात वगैरे सगळ्या याच्यामध्ये बसून ते बसलं पाहिजे, हीच भूमिका त्यांची राहिलेली आहे. त्यामुळं भाजप म्हणून किंवा हे म्हणून कधीच मराठा आरक्षण मिळू नये किंवा मराठा समाजावर अन्याय करायचा अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी कधीच घेतलेली नाही आहे. आणि अगदी म्हणजे मी पण स्वतः मराठा समाजाच्या ह्याच्यामध्ये मी स्वतः पण सहभागी झालो होतो. मी पण मोर्चे जरंगे पाटील दोनदा सातारला सुद्धा आले होते, त्यावेळेला तिथं जाऊन मी पण त्यांची भेट घेतली होती. आमच्या नेत्यांनी कधी आम्हाला हे नाही केलं, म्हणजे देवेंद्रजींनी आम्हाला कधी आमदार म्हणून की जायचं नाही किंवा जाऊ नका वगैरे असं नाही. कारण ही मागणी समाज म्हणून जी आहे ती मागणी आज हे ठीक आहे, आज सगळ्यांना जे आर्थिकदृष्ट्या आहेत त्यांना आरक्षणाच्या अगदी आता म्हणजे एक वेळ माझ्या कुटुंबाला गरज नसेल, पण आज गावाकडचा जो मराठा समाज आहे, गरीब समाज आहे, ह्याची खरंच परिस्थिती वाईट आहे, त्यांच्या मुलांची शिक्षणाची इतर ह्याची ही